आज झाडाला जी फुलं निघाली होती त्यातली मोठी मोठी जी आहेत, शेलकी फुलं जी आहेत, जी खालच्या साईडला तेवढीच तोडलेली होती. हे असतं माझं देवपूजेच्या आधीचं देवघर. बघा फुलं वगैरे सगळी सुकलेली असतात. ज्यावेळेला तुम्ही फुलं वाहता त्यावेळेला कसं असतं, नंतर कसं असतं. मी जे कलशामध्ये टाकते ना, सुपारी आणि पैसा हे आवर्जून टाकते. तांदूळ वगैरे टाकते, हळदी-कुंकू असं 5 वस्तू टाकते. त्यातलं जे सुपारी आहे ते पाण्यात राहून, राहून कुजलेली होती आणि एकदम मी पाणी ओतल्यानंतर वास एवढा उग्र येत होता बघा. कारण सुपारी आहे शेवटी ती कुजणारच. तर ती आज बदलली मी. असो त्याच्यानंतर मग सगळी देवपूजा जी आहे ती सगळी करून घेतली. काल अमावस्या होती आणि ज्या ताईंचा शुक्रवार होता त्या ताईंनी काउंट करायचा नाही. मला पर्सनली सुद्धा खूप मेसेज आले. तरी पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. मंगल कलश वगैरे सगळ्या गोष्टी पूजून घेतल्या. कुंचन मात्र आज मी भरलेला नाही. आता बघूया, आता मंगळवारी डायरेक्टली मी भरेन. परवा मी तुम्हाला बोलले होते की स्वामी पुण्यतिथीला मी डाळ म्हणजे भिजत घातलेली होती, शिजत घातलेली होती. पण मला ते करताच आलं नाही आहे. मी तसंच फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं. पण म्हटलं की आता जर आजही नाही केलं तर खराब होऊन जाईल. म्हटलं आज अमावस्या पण आहे, शुक्रवार पण आहे, सगळंच आहे. देवाला काय नैवेद्य आपण कधीही दाखवू शकतो. देव काय थोडीच खातो, खाणं तर आपलंच आहे. म्हणून मग आज ते सगळं काढलं आणि माझ्या गडबडीमध्ये ना मी ते जे आहे ते आधी मॅश करायला विसरले. कधीही पुरण जेव्हा शिजतं तर लगेच ना मॅश करून घ्यायचं गूळ टाकायच्या आधी. म्हणजे का तर ज्यावेळेला गूळ टाकलं जातं ना त्यावेळेला ते पाक होतो. त्या पाकामध्ये जेव्हा डाळ शिजते ना तर ती पुन्हा हार्ड होते. ही आईची पद्धत आहे माझी. आणि पुरण पूर्ण झालं बघायचं असेल तर त्याच्यामध्ये ना अशा पद्धतीनं चमचा असू दे, पळी असू दे ठेवायचं. ते जर राहिलं व्यवस्थित तर समजायचं की बाबा पुरण आपलं परफेक्ट झालं, म्हणजे चटका व्यवस्थित बसलेला आहे. सध्या खोबरं जे काही निघेल ना मी काढते, डब्यात एका घालते आणि डीपला टाकते. पहिला भकलं ठेवत होती, तसं पण टिकतं आणि असं पण टिकतं. पण बर्फ जिथं साठतो तिथं शक्यतो ठेवायचं, काहीही होत नाही. कमीत कमी 3-4 महिने आरामात शिजतं. आता लागणारी आमटीची तयारी जी आहे त्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे, थोडंसं आलं, लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि तीळ आणि जिरे हे एवढं मी घातलेलं आहे साहित्य. जर एखाद्या नैवेद्य असेल त्याला जर कांदा घालायचा नसेल तर मी घालत नाही कांदा. गावाकडे बघा चुलीमध्ये कांदा टाकला जातो, काळा कांदा जो असतो तो घातला जातो. काळं झालेलं मी भांड, बापरे. त्याच्यावरच घ्यायचं नाही, काळ्यावर दुसरं बदलून घ्यायचं. आता दुसरी बाजू घ्यायची. हां, पण निघते भारी होई ना. आणि नंतर एका दुसऱ्या स्वच्छ रुमालानं पुसायचं बरं का, कारण तेच काळं मग सगळीकडे पसरलं जातंय. आज ना कटाच्या आमटीमध्ये मी थोडीशी डाळ जास्त घालणार आहे, कारण येळवणी जी आहे ती मी काढलेलं नव्हतं. आहे असा डबा कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर मला करायचं झालं नाही तर मी आहे असं फ्रीजला दिलेलं होतं सरकून. त्यामुळे येळवणी जी आहे ती त्याच्यामध्ये दाटलेलं होतं. मग अशा वेळेला काय करायचं, थोडंसं पाणी घालायचं, थोडंसं ढवळायचं, पाणी एका साईडला काढायचं आणि डाळ जी असते ना ती मॅश करून घ्यायची. मग मी मसाला जो केला होता ना त्याच्यामध्येच डायरेक्टली डाळ टाकली आणि सगळंच फिरून घेतलं. परवा तुम्हाला माहिती आहे की हा फालुदा जो आहे तो आपण बाजारामध्ये आणलेला होता. आज म्हटलं चला करूया, फ्रीजला ठेवूया, म्हणजे संध्याकाळी तरी खातील. त्या हिशोबानं दूध जे आहे ते तिकडे तापवायला ठेवले. दूध कमीत कमी अर्धा लिटर एवढ्या आसपास आहे. थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे, म्हणजे त्या पॅकेटवर ऑलरेडी सगळं दिलं जातं. तिकडे दूध उकळते, कारण उकळी आल्यानंतर टाकायचं आहे ना. तोपर्यंत मी फोडणी दिलेली आहे आमटीला. आता हे जे एक पॅकेट आहे ते तेवढ्या दुधामध्ये मिक्स करायचं आणि एक 10 मिनटं आपल्याला हाय फ्लेम असो बारीकमध्ये शिजवून घ्यायचं आहे. थोडीशी साखर टाकली, ऑलरेडी त्याच्यामध्ये साखर असते, आपल्याला काही टाकायची गरज नाही. पण मी थोडीशी टाकले कारण घरामध्ये थोडंसं गोड आवडतं, त्या हिशोबाने 1 चमचा टाकलेले आहे आणि उकळवायला ठेवलेलं आहे. म्हणजे आता ते शिजतंय, 10 मिनटात बंद करायचं, थंड झालं की फ्रीजला ठेवायचं आणि नंतर तुम्ही सेम फालुदा कसा असतो ना तसं ग्लासमध्ये एखादा आईस्क्रीम तयार आणा आणि ते टाकून त्याच्यामध्ये खावा. बाहेरच्या फालुद्यासारखीच टेस्ट आहे. सगळे पदार्थ त्याच्यामध्ये असतात, सगळे टोटली जे फालुद्यामध्ये असतात, अगदी शेवई असू दे, ते सब्जा असू दे, सगळं असतं. आज नाश्त्याला विचार केला काय बनवूया, तर मोडं जे आहेत ना ते थोडंसं फ्राय करून देणार आहे. त्याच्यासाठी जिरं टाकलेलं आहे, मोहरी शक्यतो नाही टाकायची, जिरं टाकायचं, थोडंसं आलं लसूण आणि थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकलेलं आहे. माझ्याकडून तेल जास्त पडले, शक्यतो कोरडं जेव्हा खायचं असेल तर याच्यामध्ये एकदम कमी प्रमाणात तेल टाकायचं. बरेच जण उकडवून सुद्धा देतात, म्हणजे मिठाच्या पाण्यामध्ये उकडवून सुद्धा छान लागतं. याच्यामध्ये वरून कांदा, काकडी वगैरे जर गोष्टी टाकल्या, थोडीशी शेव टाकली, थोडासा लिंबू पिळला तरी पण छान असा नाश्ता होतो. असो आता चटका झालेला आहे. इकडं फालुद्याचं जे आहे ते पण तयार झालेलं आहे. थोडंसं थंड झालं की मग ठेवून देणार. आमटी पण झालेली आहे. नाश्त्याचं जे आहे ते थंड होते आणि पीठ जे आहे ते मळून घेतलं. आजच्या पिठामध्ये थोडंसं मी मैदा वापरला. बघा हो आता आता दादा माझ्या भांडायला लागले तर बघा काय कसं भांडायला लागले सांगते. मी दिलं मोडं, खाल्ले, सगळं झालं, खास तर काय खाल्लं काय. आणि 2 कामं दादांकडून पेंटिंग राहिलेली, मी ती बोलून दाखवली त्यांना. फक्त ही एवढा दिवस झाले मी तुम्हाला सांगते तुम्ही करा ना. तुमच्या दादांनी काय करावं ताईनो,
खाल्लेलं आहे ना हे ठेवलं बास बाबा मला काय तुझ्या वटवटीनं गोड लागेल आहे ना खाऊ वाटीना म्हणून पोट भरोस का खायचं आणि शेवटला आहे ना संपत आले की म्हणायचं तुझ्यामुळे मी खात नाही. ते काय सगळं तुम्हाला दिलं नाही त्यात आरू पण आहे मी पण आहे. 2 चमचे नुसतं खाल्लं काय पाव किलो मोडं खाता बाई म्हणून म्हटलं लय मासूम गरीब काय दाखवायचं काय गोड लागायचं नाही आता. द्या तिकडे नको असेल तर द्या द्या चहा नको चहा नको असेल तर द्या. एकमेव हे पोरगा आहे घरात जे माझं सगळं जाणतं ज्याला सगळ्या दृष्टिकोनातून माझ्यावर जीव टाकणार ही एकमेव आहे. बाकीच्या कामापुरती मामू आहे ती. आता बघा उद्या आहे अक्षय तृतीया. तुम्हाला ॲडव्हान्समध्येच अक्षय तृतीयाच्या खूप भरभरून शुभेच्छा. 3:30 मुहूर्तातला मुहूर्त समजला जातो. कोण गाडी घेतं, कोण नवीन घरात प्रवेश करतं, कोण काय बुकिंग करतं, बरंच असतं. बऱ्यापैकी उद्या घेऊन येतात. तुमची जी काही चांगली इच्छा आहे, तुमची स्वप्न आहेत ती पूर्ण व्हावी हीच स्वामीचरणी प्रार्थना आहे. सो आता माझं काय तर खरेदीचा तर काहीच प्लॅन नाही आहे उद्याचा ताईनं. जे आहे ते मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सांगत असते की बाबा हे आहे ते आहे. पोळी जी आहे ती मस्त फुगली. माझा उंडा भरण्याची पद्धत मी तुम्हाला शेअर केलेलं आहे कारण माझी अशीच पद्धत आहे. मला ते हातावर घेऊन शक्यतो जमत नाही. करते मी, करायला काहीच हरकत नाही पण जमत नाही. बापरे बघा हो बघा ताईनं बया तुझं पोचत नाही पप्पाला सोडू दे. कसं अडकले रे ते पडत नाहीये. अरे मग पडलं तर पडू नको बाबा लागेल. ती काटकी द्या. हा माझा हात पोचतोय. खायचा फरक नसतो हाताचा लांबडीचा फरक. तिथे तर धडपड चिमणी कशी वरडायला लागल्या बघितलं. अगं बाई ग कशाला नाही करायचं बया ती काठी घे काहीतरी अडकले का पडायला लागले. गेलं आता गेलं का अडकले गेलं ना. माय गॉड कसली घरटी घालत्या काय माहित. भैया तुझ्यामुळे ते पिल्लं वाचलं नाही बघ. ह्या बोक्यासमोर पडला असतं ना यानं 2 मिनिटात खाल्लं असतं. मग पॅन्थर खातोय त्याला पक्षी लय आवडतात. त्यांचं जीवनच असलं. आणि ही जी बघा दंगा बघा की बघा हिचा दंगा बघा तिथंच बसून ओरडायला लागले. ह्याचा म्हणजे तो हाय काय कशावर ना तू कधी बघितलं आणि त्यांची मम्मी. अरे बाबा तुला टायमिंग जे आहे ते 5:15 वाजलेले आहेत आणि मी तयार झाले. ड्रेस दुसरा घातलाय. आता सध्या ना जेवढे ड्रेस आहेत तेवढे सगळे काढणार आहे कारण ठेवून मी जसं परवा म्हणलं सगळे काढणार सगळे वापरणार. घरात पण वापरायचं म्हणते पण आता हा उन्हाळा ते ओढणी एक सांभाळा. तर असो कालची आणलेली भांडी इथं ठेवलेत कारण याच्यामध्ये गोड काहीतरी बनवायचं आहे. आता आज नाही बनवणार कारण आज सगळं आता किचन ओटा आवरला आहे. आज जसं तुम्ही पाहिलं पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला होता मस्त असा म्हणजे संध्याकाळ सक्ती मी करून ठेवलेलं आहे. यात पोळे आहे, यात आमटी आहे, भात तिकडं आहे. फक्त भाजी तेवढी जी आहे ती संध्याकाळी आता आल्यानंतर करणार आहे. म्हणजे आहे जेवण शिल्लक. आरूनं भांडं क्लीन केलेलं दाखवते त्या लिक्विडनं जबरदस्त. बघा काय भांडं निघालंय ना जाई ना. आता हे असंच हे केलंय ना क्लीन. अजून एक 8 दिवसांनी दाखवते तुम्हाला. त्याला अजिबात दिसणार नाही की ते खराब झालेलं पितांबरीनं वगैरे. तर 2 दिवस स्वच्छ राहतं. 3ऱ्या दिवशीला काय कोणाष्ट त्याला हेच येत आहे. तर ते लिक्विड खरंच खूप बेस्ट आहे. खरंच खूप छान आहे. असं किट्टोला सांगितलं आता परशी पुसायला. आज किट्टोला म्हटलं परशी पुसून घ्या आम्ही जायच्या आधी. कारण आपल्याकडे असं म्हणतात ना की बाबा घरातून गेल्यानंतर लगेच झाडू मारू नये. मग बरेच जण म्हणतील की अगं ते गावाला गेल्यावर नसतं पण आमच्याकडे अगदी तुम्ही बाहेर जरी गेला तर लगेच झाडू लगेच परशी करू नये म्हणतात. तिला म्हटलं पहिला पुसून घे मग आम्ही निघतो. तर आता हां प्रश्न काय तू काय प्रश्नाचा खजानाच आहे. ह्याच्यावर आमच्या दोघांचं नाव आहे. हां देताना कुणाला देणार का तुम्हाला का देऊ चुकलो नाव टाकलं पोरांचं. हे बघा याच्यावर आपण घेताना प्रांजल आणि आर्यन अशी 2 नावं टाकलेत. ही काय म्हणते माहितीये का आता याच्यावर आमच्या दोघांची नावं आहेत मग तू देताना कोणाला देणार म्हणून. कुणाला का देऊ दादा काय म्हणतो आमचं आहे ती. लहानपणीचा एक किस्सा सांगते.
संदीप आणि सागर, आता संदीप आणि सागर दोघांच्या मध्ये 1 वर्षाचा गॅप आहे, फक्त 1 वर्ष, म्हणजे सागर मोठा आहे. मग आई काय करायची त्यावेळेला परिस्थितीनुसार बायकांचं जे असायचं ध्यान, प्रपंच म्हणले की मग डबे घे, भांडी घे, पहिल्या बायकांचा संसार हाच असायचा आणि खूप गोष्टी त्या करून ठेवत होत्या. मग ती असंच, आता आम्ही कसं हे घेतलं उरळी त्यावेळेला आम्ही नाव टाकलं पोरांचं, तसंच आई काय करायची की तिचं किंवा बाबाचं नाव टाकण्यासाठी ती सागर आणि संदीप असं म्हणून नाव टाकायची. मग तिनं काही भांड्यावरती सागर म्हणून नाव टाकलं होतं आणि बऱ्याचशा भांड्यावर म्हणजे कमी प्रमाणात जे होतं ते नाही, बऱ्याचशा भांड्यावर संदीपचं नाव होतं, कारण ते बारकं शेंडफळ असतं ना, ते आईवडील काय करतात बारक्याचंच नाव टाकतात, मोठ्याचं तेवढं टाकत नाहीत. सागरचं नाव तेवढं काय नव्हतं, 1-2 भांड्यावर असेल, अन्यथा जेवढी काय भांडी होती त्या सगळ्यावर सागरचं नाव होतं, ह्याचं संदीपचं होतं. थोड्या दिवसानंतर जेव्हा सागर भांडी घासायला सगळं काढल्यानंतर आईने सांगितलं डबे आणून दे, त्याचं लक्ष गेलं की त्याच्यावर नाव जे आहे ते संदीपचं आहे. तू सगळ्या भांड्यावर संदीपचं नाव टाकलंय, मला काय देणार आहेस तू? तसं आता माझ्याही मुलाने मला तेच बोलावं की तू हे नाव टाकले तर तू कुणाला देणार, म्हणजे चूक आई वडिलांची, काय द्यायचंच नको नाही, काय नाव टाकायलाच नको ती. मी तर बायकोच टाकणार. मी तर बायकोच टाकणार. का तुम्ही बायकोच का टाकणार? बायको उद्या तुम्ही मला म्हणली तर बायकोच टाकणार माहिती काय, शिजवून त्यात मला तीच देणार आहे, तर तिचं नाही नाव टाकलं तर नाही शिजवल्यावर काय करायचं? बर काय खायचं वांद होतील, त्यामुळे तिचं नाव टाकलं तर पोटभर अन्न तर मिळेल. अच्छा, अनपण मिळण्यासाठी आहे का? जर समजा ती म्हणाली की माझ्या भांड्यात शिजवलं, हा, माझ्या भांड्यात शिजवलं म्हणली तर मी मग तुझ्या भांड्यात शिजवलं तर मला पोटाला देणारच ना. हे असतं नवरा बायकोचं नातं, होय का नाही? हा, आणि जे नवरा बायको असं सारखं असं भांडतात त्यांचं काय? ठरलेलं असतं ते, सारखं भांडतात म्हणजे ते भांडल्याशिवाय त्यांना जमत. तुमच्यासारखं असेल तर सारखी भांडणं असतात. अरे वा, जरा लाखातली एक गोष्ट बोललीस, चुकलं उलट पाहिजे. लाखातली एक उलटी गोष्ट बोललीस. तिथे म्हणतात चुकलं तुझं बोलायला. असं चला विषय ड्रॉप, आपण निघूया. चला जायचंय ना, उशीर होतोय. चला की मी कुठं थांबलो. ओके, हे बघा किती स्वच्छ निघाले. हो, अगदी माझ्यासारखं. तुम्ही स्वच्छ आहे ना? आहे. चला, दादा तुमचा मनातून स्वच्छ आहे. कपट वृत्ती कधी नसते बरं का दादाच्या मनात, ते पण असं माझ्यागत बोलून, पण कमी बोलतात, त्यामुळे मला तुमचा स्वभाव नाही आवडत. माझ्यामध्ये कमी बोलणाऱ्या माणसांच्या मनात लई नाही आवडलं तर काय करूया आता? नाही आवडलं तर काय करूया? स्वभाव बोलका करा. एक्सचेंज ऑफर पण नाही. होय, एक्सचेंज ऑफर कशाला? काय म्हणते पोरगी बघा. आता नाही आवडल्यावर लोक कसं आहे, नाही आवडलेलं की एक्सचेंज करतात, तसं इथं आपल्याला एक्सचेंज ऑफर होत नसते. काही ठिकाणी एक्सचेंज ऑफरच नसते ना. मग तेच सांगाल ना. बस चला उठा, असू दे, फालतू काय बोलण्याचा अर्थ नाहीये. आ, चला कामाच बघा एक मग. बाहेर पडा, उठा तुम्ही. अच्छा, आईला मॅचिंग घातलीस की आज पण? अरे मॅचिंग कसं काय मॅचिंग? घालताय सर. ए नाही, आम्ही शपथ ठरवून घालत नाही. दरवेळी घालताय सर तुम्ही. पप्पांचं एक ठीक आहे, पप्पा आधीपासून घातलेलं असतं, तू घालतेस मुद्दाम. ऐक ना, शपथ सांगते, माझ्या मनात नव्हतं काही सुद्धा. मी ना आता ठरवले, जे आपले आहेत बिघडलेले तर बिघडलेले ड्रेस पण घालून तर फाडा पाहिजे तर मग म्हणून म्हणलं हाच का? अगं हाच का, खरंच सांगते मी, हाच का, तर ही वरच्या साईडला वडणी होती म्हणून घातलं. बरं केलं बाई मॅचिंग, मी माझ्या नवऱ्याच्या हिशोबाने केलं बाई. ठीक केलं आम्ही. लाईन तुला करायला काय एवढं पोटात दुखायला? पलटी मारली घे बाजू बाजून पप्पाची. मी एक वेळ साप आणि सरड्याची बाजू घेईन. अजिबात नाही. अगं पाया पडताना तरी तोंड बंद होतं. बर, परशी पुसून घे तू काय, आणि लक्ष दे बाहेर डॉगींना. ती मला लक्ष ठेवायला ठेवलं का मी त्यांना. आणि कोणाचं चपल्या तोडू दे. ते एक मला धडकीच भरल्या, कोण दुसऱ्या दिवशी दारातून उभारते काय काय. तुमची काय गडबड, लाईट बंद करायसाठी? करा चला. लाईट बिल का तुमचे पप्पा येत नाहीत भरायला? माझे पप्पा येतात हा, तिचे पप्पा आहेत. तिचे पप्पा येतात. आणि मला काय फरक पडत नाही. मला कोण, आणि मला पण तुझे पप्पा आहेत त्यामुळे मला काय फरक पडत नाही, काय माझ्या पप्पाचं जात नाही. माझ्या पप्पा जाणार असतं. मला जर कोण म्हणलं लाईट बिल तुझा बा भरते का, होय माझा बा भरतोय. किती मयानं बोलता, असंच मला जरा मयानं 2 शब्द बोलत जावा की, बघेल तेव्हा मला ना उचकं बोलता. चल, कामाचं बघ, ते रिजेक्टेड काय हे आहे का नाही ते घेऊन ते दीदीसाठी आणलेलं आहे, माझ्यासाठी नाहीये. तर तुझ्यासाठी आणलेलं कर तुझ्या दीदी लाडकी एकटीच काही होतं ना, तीन सँडल घालायला. अहो ऐका ना, ती काय ग, माझं नाव आणि तिचं गाव व्हायला लागले. पोरगी मला चपल्या सुद्धा ठेवी ना. काय ग, ते काय
सांग मला. मला बसू नाही न बसू, अगं बसणारं पण तूच घालत्या, न बसणारं पण तूच. आता हल्ली तर क्लासला, आलं म्हणजे पोरगी तडपडले. आता हल्ली क्लासला जात्या ना ती, तर रोज एक ड्रेस माझा काढून हे लागल्या. मी म्हणते माझं कपाट खाली 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 का चाललंय. मी नुसतं वळून ठेवतोय, घालून जात नाही. मार्केटला गेलो, 2-3 कामं होती ती केली. येता येता बरोबर पेट्रोल पंप जवळ आणि पेट्रोल संपलं. ते एक लक म्हणायचं, नाही तर आणि पुन्हा ढकलायची बारी. असो, मला जाळी पाहिजे होती आणि काही छोट्या मोठ्या गोष्टी पाहिजे होत्या, त्या सगळ्या घेतल्या. लेट झालेला होता, बाकी जास्त काय मी शेअर करू शकले नाही आणि आले घरी. मी तुम्हाला काय घेतलंय की पहिला पत्ता द्या. आपण जे भांडी आणली त्या भांड्याचा कारखाना कुठं आहे, प्रॉपर पत्ता द्या. रोडनं आपण जातो ते रोड सांगतो तुम्हाला मी. गोकुळ शिरगाव MIDC रोडनं मेन रोडनं आल्यानंतर इंडोकॉन कंपनी लागते. इंडोकॉन कंपनीच्या पुढच्या बाजूचा जो डाव्या हाताचा रोड आहे, कुठं उत्तर दिशेला जो जातो डाव्या हातानं, त्या रोडनं सरळ आला की 1 2 3 तिसरी गल्ली W19 गाळा, त्या गाळ्यात त्यांचं ते दुकान आहे. संगीता मेटल्स म्हणून काहीतरी ना नाव. आणि त्याच्या पुढची पण कंपनी मी दाखवली व्हिडिओ मध्ये. हां, आणि त्याच्या पुढे महालक्ष्मी असं काहीतरी हे होतं, त्याच्या समोर W19 म्हणा तिथं गेल्यानंतर, कारण त्या एरियाला तशी नावच आहे ती. संगीता मेटल्स नाव कोणाला पण सांगितलं तरी कळेल. झाले. मी पण वाचले, व्हिडिओ मध्ये पण वाचून दाखवले. कोणालाही तुम्ही तिथं विचारा, ती तुम्हाला ॲक्युरेट सांगतात. इंडोकॉन कंपनीपासून पुढच्या बाजूला म्हणजे कुठं MIDC आत ज्यावेळेस तुम्ही येताय त्या रोडनं, इंडोकॉनच्या पुढची गल्ली डाव्या हाताची, त्या रोडनं खाली आला की तुम्हाला मिळून जाईल. तिथं कोणाला पण विचारलं तर चालतं. ओरडा खाऊन सुद्धा मी पुन्हा 3 लिक्विड घेऊन आले. हे मशीनचं मला भरपूर कमेंट होत्या की मशीन कशी क्लीन करते, तर आता हे उद्या दाखवते. हे खास मशीनसाठी लिक्विड आहे. तर हे टाकायचं, आता किती टाकायचं आहे, काय टाकायचं आहे, मला काही आयडिया नाही आहे. बघूया, करताना दाखवेल याच्यावरची माहिती वगैरे घेऊन. हां, 1 बॉटल एका वॉशला वापरायचे. 25 रुपयाची बॉटल आहे. अशा पद्धतीने हे लिक्विड आहे. 1 पूर्ण एका वॉशला वापरायचे आहे. त्यानंतर ड्रेनेक्स म्हणून मी आणलेलं आहे. 1 बॉटल एका ह्याला 1 बॉटल बरोबर आहे. पुडी जी एक मिळत होती 25 रुपयालाच मिळत होती, ती जी पुडी जी मी वापरत होती ह्याच्यातली होती, काय म्हणतात ते, हे मी चिमणीसाठी आणले. चिमणीवरती टाकून बघणार आहे, कारण ते मी चिमणी टाकून क्लीन करत होती, छान निघत होतं. आता याने पण ट्राय करणार, थोडंसं बेसिनमध्ये पण टाकणार, पण हे 25ला लिक्विड स्वरूपात आहे. एक लक्षात ठेवा की ड्रेनेक्सचं कुठलंही असू दे, ज्यावेळेला बेसिनमध्ये टाकतो असं वाकून टाकायचं. समजा असं वाकून टाकलं आणि त्यात पाणी जर असेल तर लक्षात ठेवा ॲसिडिक धूर निघतो, सगळ्यात खतरनाक असतं. त्यामुळं तुम्हाला जर ॲलर्जी वगैरे असेल तर असं किंवा मास्क घालून टाकायचं. कुठलंही क्लीनर वापरताना जे जेवढं स्पीडमध्ये काम करतं, क्लीन करतं, तेवढंच त्याच्यात असतं. त्यामुळे पॉवर असते. आणि आपण नॉर्मली बऱ्याच गोष्टी घ्यायचं नाही, कारण ड्रेनेक्स बऱ्याच वेळा टाकल्याचा धूर निघतो आणि चुकून जरी तोंड गेलं पुढं भयानक अवस्था होते. असे मला झालेलं आहे, पहिल्यांदा वापरायचं माहीत नव्हतं. त्याच्यानंतर हे तांबा पित्तळची भांडी घेऊन येत्या आणि लिक्विड तेवढीच घेत्या. दादा वैतागले होते. आज 1 बॉटल घेताना म्हणतात, आणि 25 रुपयाला नाही, पण ती 50 रुपये, ही 50 रुपयाला. हां, बघा याच्यावर काय दिलंय, मऊ स्क्रबरने हलक्या हाताने घासा, स्वच्छ पाण्याने धुवा, परफेक्ट चमक मिळवण्यासाठी कापडाने पुसा. म्हणजे का डाग वगैरे म्हणजे राहत नाहीत, डाग वगैरे. खाली सूचना दिली आहे, डोळ्यांना संपर्क टाळा, लहान मुलांच्या पासून लांब ठेवा. मला कसं द्यायचं नाही. लहान मुलापासून नंतर मी म्हणते मला घासायला द्यायचं नाही, दादाला द्यायचं, पप्पाला द्यायचं तुझ्या. असं बघूया आता काय वरची भांडी आहे. त्याला चिक्याला एवढा काय करणार, जरा शिपूट लागली कसला आवाज यायला लागलाय, भांडायला लागले तर बघा बाहेर. कोंडले ते आहे ना एका जागी सगळे आणून, बिचारा ऐकून घेते. चिक्क्या करायला लागल्या. चिक्क्या ना वैताग आणलाय, एकाला पण चिक्क्या जगू दिना नीट. आता टायशाला कसं बघत होतं म्हटलं का, तो आधी मोठा आलाय टायशा, आणि चिक्क्या त्याला दारात पण येऊ दे ना का काय, म्हणजे म्हणतात ना की पॅन्थरचा सपोर्ट. तर हे मॉप लूज मध्ये आणलेलं आहे. कोण कुठे पण मारायला लागले म्हणून मी बंद केले घरात, यानं पुसायचं. नवीन आणल्याशिवाय म्हटलं पुसायचं नाही, काय असेल ते हातानंच घ्यायचं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं भांड्याची जाळी ही अशी तुटू मुटू काय फरक पडत नाही. 190 रुपये दिल्यात.
ही भांडी झाली बघून दीदी खुश झाली, बरं झालं बाबा आणली, कारण का 2 दिवस झाले म्हणजे कालपासून ती भांडी ना ह्याच्यावर ठेवते. तर ही अशी जाळी घेतले. स्टील नको ना लोखंड नको. तुम्ही म्हणसाल का गं ताई वैतागले का, तर हो वैतागले, वजन असतं ना त्याला.